नमस्कार शेतकरी मित्रांनो. आपण आलेलो आहे वांग्याच्या प्लॉटमध्ये. वांग्याच्या प्लॉटमध्ये मोठ्या प्रमाणात आपल्याला शेंडा पोखरणारी अळी किंवा फळ पोखरणारी अळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणे नेहमीच दिसून येतो. त्याच्या प्रभावी नियंत्रणासाठी आपण अनेक प्रकारचे कीटकनाशक फवारणी करतो, पण त्याचा काही फारसा परिणाम दिसून येत नाही किंवा फवारणी केली तरी आपल्याला 2-4 दिवसानंतर पुन्हा तो प्रादुर्भाव कमी झाला तरी पुन्हा पुन्हा तो प्रादुर्भाव दिसायला लागतो. त्याच्यामुळे वारंवार फवारण्या कराव्या लागतात. तशा फवारण्या करण्याची गरज पडू नये किंवा कमी फवारण्या करण्याची गरज पडावं याच्यासाठी आपण एक नैसर्गिक उपाय म्हणून जो फेरोमेन ट्रॅपचा वापर करतो, तो फेरोमेन ट्रॅप आपण या वांगी पिकामध्ये लावणार आहोत. तर तो कसा लावायचा याच्याबद्दल थोडक्यात मी तुम्हाला सविस्तर माहिती सांगतो. वांग्यातला फेरोमेन ट्रॅप अशा पद्धतीचा असतो. आता हा कसा लावायचा हा अनेक शेतकऱ्यांना माहीत नसतं. तो कशा पद्धतीने लावायचा तर बऱ्याच शेतकऱ्यांची चर्चा करताना असं लक्षात आलं की शेतकरी ट्रॅप बोलवतात, सर्व करतात, पण ते व्यवस्थित लावत नाही किंवा त्यांच्याकडून होणाऱ्या छोट्या छोट्या चुकामुळे त्याचा प्रभावी चांगला वापर होऊ शकत नाही. तर चांगला वापर होण्यासाठी आपण ह्या फेरोमेन ट्रॅपची कशा पद्धतीनं चांगल्या पद्धतीने लावता येईल याची थोडक्यात मी तुम्हाला माहिती देणार आहोत. तर सर्वप्रथम आपल्याला एक काडी घ्यायची आहे शेतामध्ये. फेरोमेन ट्रॅप घेतल्याच्या नंतर त्याच्यामध्ये आपण हा जो खालचा एक भाग मिळतो तो या काडीमध्ये असा तो लावायचा आहे आणि त्याला इथं दोरीनं किंवा कशानं बांधून घ्यायचं आहे. तो बांधल्याच्या नंतर आपल्यासाठी ही प्लेट आपल्याला याच्यावर ठेवून द्यायची आहे. ही प्लेट याच्यावर ठेवली तर याच्यानंतर याच्यात आपल्याला ह्या टोपीमध्ये एक ल्यूर लावायचा आहे. आता बरेच शेतकरी बांधव ल्यूर लावतात, पण त्यांच्या हात मातीने भरलेले किंवा एखाद्या औषधाचा वास आलेला असल्यामुळं किंवा अशुद्ध असल्यामुळं या गोळीला येणारा वास त्या आपल्या हाताचा वास या गोळीला लागतो आणि ती गोळी प्रभावी काम करत नाही. तर हिला आपण आता या गोळी कशी पद्धतीने लावायची ते पाहू. गोळी लावताना पहिले पॉकेटमध्ये पाहून घ्यायचं की कडक भाग कोणत्या साईडला आणि नरम भाग कोणत्या साईडला. आता ह्या साईडला वरच्या साईडला कडक भाग दिसत आहे, तर तो वरच्या साईडला कडक भाग आहे त्या साईडला आपल्याला थोड्या कमी प्रमाणात पॉलिथिनवरून फाडून घ्यायची आहे. म्हणजे आपल्याला ती पॉलिथिनच्या साईडनं याला लावायची, म्हणजे त्याला हात लागू द्यायचा नाही आहे. अशा पद्धतीनं पॉलिथिन फाडून अशी थोडी बाहेर काढायची आहे आणि याला छोटं एक टोपीला छिद्र असतं, त्या छिद्रामध्ये लावायची आहे. अशा पद्धतीनं याला हात न लावता गोळी लावायची आहे आणि ही जी कॅप आहे वरची ही कॅप याच्यामध्ये लावून द्यायची आहे. या अशा पद्धतीनं ही कॅप याला लावल्याच्या नंतर त्याच्यात आपल्याला पाणी टाकायचं आहे. खालील हे आपल्या प्लेटमध्ये पाणी ओतून घ्यायचं आहे. साधारण इतकं पाणी जर ओतलं किंवा हे खालून बांधून घ्यायचं राहतं त्याच्यामुळे स्थिर राहील. पाणी एवढं ओतल्याच्या नंतर याच्यात कोणतंही आपल्याजवळ जे उपलब्ध ऑइल असेल ते ऑइल, गाडीचं ऑइल असलं तरी चालेल किंवा घरचं खोबऱ्याचं तेल किंवा खाण्याचं तेल, कोणतंही तेल जर फक्त याच्यात थोडं टाकायचं आहे जेणेकरून पाणी थोडं चिकट होईल. अशा पद्धतीनं आपला हा ट्रॅप इथं स्थिर झालेला आहे.